निवडणुका जवळ आल्या, अधिकृत उमेदवार जाहीर झाले, प्रचाराचे नारळ फुटले, पण तुमच्या प्रश्नांचं काय? अस्वच्छता, कचरा, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, पीएमपीएलचा अनागोंदी कारभार, मेट्रोची स्वप्न, स्मार्ट सिटी, नदी पात्रातील कचरा, बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्न, पाणी टंचाई, भ्रष्ट कारभार, झोपडपट्ट्यांचं करायचं काय? कोण देणार उत्तरं? तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, तुमच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी काय असतील उमेदवारांची धोरणे? प्रश्न तुमचे, उत्तरे उमेदवारांची, जनतेशी वार्ता करण्यासाठी घेऊन आलो आहोत जनता दरबार जनवार्ता न्यूज पुणे. नमस्कार, जनवार्ता न्यूज जनता दरबार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण प्रभाग क्रमांक 37 अप्पर सुपर बिबेवाडी या प्रभागामध्ये आहोत. आपल्या बरोबर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ओसवाल आहेत. शशिकलाताई कुंभार राष्ट्रवादीच्या त्यांचे सुनबाई अधिकृत उमेदवार आहेत आणि भारिप बहुजनच्या उषाताई गोरे, मनसेचे राहुल गवळी यांना अधिकृत उमेदवारी महानगरपालिकेकडून जाहीर झालेली आहे. प्रभाग क्रमांक 37 मध्ये कशा पद्धतीने विकास झालाय आणि काय कामं विकासाची झाली आहेत आणि त्या महानगरपालिका निवडणुकीसाठी काय व्हिजन या उमेदवारांनी ठेवले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. राष्ट्रवादीची सत्ता गेल्या 5 वर्षामध्ये या प्रभागात नव्हती, तर आपण राष्ट्रवादीकडून सुरुवात करूयात की काय कामं विकासाची झाली आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडून. ताई नमस्कार, तुमचे सुनबाई या प्रभागातनं अधिकृत उमेदवार आहेत. काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं झाली आहेत प्रभागामध्ये? इलेक्शन मधून ज्यावेळेला मी आणि आमच्या बरोबरचे एक उमेदवार होते, ते राष्ट्रवादीतून होते. राष्ट्रवादीच्या म्हणजे पैसा हा राष्ट्रवादीचा नगरसेवकाचा, महानगरपालिकेचा पैशातून सर्व रस्ते, पाणी, लाईट वगैरे झालेली आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये जी वाहतूक व्यवस्था अजूनही थोडीशी व्हायची आहे, पण चांगल्या प्रमाणात झालेली आहे. आणि उद्यानं पुणे महानगरपालिकेची कधी एवढी नव्हती तेवढी 59 उद्यानं पुण्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट अशी की उड्डाण पूल असू द्यात किंवा रस्ते असू द्यात, हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेले आहेत. महानगरपालिकेमध्ये महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते हे राष्ट्रवादीचे होते. आणि त्यामुळं सर्व पुणे शहराचा विकास करीत असताना अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये जो विकास झालाय तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. जी काही राहिलेली असतील ती कामं आम्ही पुढील 5 वर्षामध्ये करणार आहोत. यातून जनसेवेसाठी, गोरगरिबांसाठी ज्या सगळ्या स्कीम आहेत, ज्या काही योजना आहेत, त्या सुद्धा आम्ही आणलेल्या आहेत. 65 वर्षाच्या वृद्धांसाठी 1000 रुपये त्यांना आपण पेन्शन देणार आहोत. तसेच विधवा महिलांसाठी पेन्शन देणार आहोत. विविध योजना आहेत, त्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये मान्य झालेल्या आहेत. आता कुणी जर म्हणत असेल की आम्ही करतो, तर ते नाहीये. जे आधी झालं ते आता होत आहे. इथून पुढची कामं सुद्धा या भागाचा विकास, पुनर्वसन योजनेमधील घरं जे आमचे आहेत त्यांना बँकेमध्ये लोन मिळत नाही. आणि का मिळत नाही, तर त्यांची 7/12च्या उतार्याला नावं नाहीयेत. तर हे खरं चुकीचं आहे. 99 वर्षाचा करार आहे, फोटो पास आहे, आमच्याकडे अलॉटमेंट लेटर आहे, तरी देखील दिलं जात. जोपर्यंत मी कॉर्पोरेटर होते तोपर्यंत 2007 पर्यंत ही प्रक्रिया सुरू होती ट्रान्सफरची. त्यानंतर बंद का पडली मलाही कळलं नाही, का बंद झाली. पण ती ट्रान्सफर घरं नसल्यामुळं मुलांना दाखले मिळत नाही. महत्वाचा दाखला असतो मुलांचा, तो उत्पन्नाचा दाखला असतो, जातीचा दाखला असतो. विविध दाखले असल्याशिवाय मुलांना प्रवेश मिळत नाही. मुलांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आणि ते आलेलं आहे ते आम्ही निपटून काढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत आमच्याकडे उमेदवार पण आहेत. आम्ही 3 जण मिळून ही कामं करणार आहोत. वार्डाचा विकास कुठेही राहणार नाही. या भागातला जो विकास करायचा आहे, पाणी असू द्यात, लाईट असू द्यात, आतापर्यंत बराचसा झालेला आहे. दुसऱ्याही पक्षाचे नगरसेवक असताना त्यांनी या भागात काम केलेलं आहे. पण राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक त्यावेळेचे पिंटू धाडवे यांनी सुद्धा काम केलेले काम हे राष्ट्रवादी पक्षाने केलं. शिवसेनेकडनं जाणून घेऊ. शिवसेनेचे नगरसेवक या प्रभागातनं 5 वर्ष आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय विकास झालाय प्रभागाचा. आणि राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीने खूप केली कामं, शिवसेनेचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मला हसायलाही येतं. राष्ट्रवादी काँग्रेसने जर काम केलं असतं तर सध्याचा नगरसेवक
यांनी पक्ष का बदलला असता, हा मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. आमच्या ताई म्हणल्या की 2007 मध्ये घरं ट्रान्सफर होत होती आणि अचानक बंद का झाली. त्यांनी हे सांगायला मात्र नक्की सांगितलं 69 उद्यानं झाली. चांगलं झालं तर आम्हीच केलं आणि वाईट केलं तर लोकांनी केलं. त्यांच्या माहिती करता सांगतो, गेल्या 2 वर्षापूर्वी, मी तुमच्यावर टीका नाही करत आहे, 2 वर्षापूर्वी हे ट्रान्सफर बंद झालं. सुनील शेलार नावाचे इंदिरानगर मध्ये राहणारे कार्यकर्ते, ते वारले बिचारे. त्यांच्या ट्रान्सफर प्रक्रियेमुळे गायकवाड नावाचे उपायुक्त निलंबन झाले आणि त्याच्यामुळे ट्रान्सफर थांबलं. त्याच्यानंतर दीपाली ओसवाल, राजेंद्र शिळेमकर बीजेपीचे, शिवसेनेच्या दीपाली ओसवाल स्टँडिंग कमिटी सदस्य असताना ठराव केला. जीबी मध्ये तो मान्यतेच्या प्रोसेसला आहे आणि निवडणूक आयोगाचा बडगा आचारसंहितेचा आल्यामुळं ते काम थांबलं. त्याच्यामुळे आपलं ट्रान्सफर थांबलंय. आमच्या ताईचा अडाणीपणा मला थोडंसं सांगावंसं वाटतं. सातबाऱ्यावरती कधीच नावं लागू शकत नाही, कारण 99 वर्षाचा भाडेकरार आमचा आहे. 99 वर्षाचा भाडेकर करार असल्यामुळे प्रथमतः तर तो भाडेकरार थांबवला पाहिजे. म्हणून आमचं पुढचं धोरण आहे, जसं पूरग्रस्त वसाहती सरकारने स्वतः त्या लोकांना नावावरती करून दिल्या. आपण इथं एकमेकांवरती ताशेरे ओढवण्यासाठी आलेलो नाही. विकासाची काय कामं झाली, सांगतोय, त्याचं उत्तर विकासाची देतोय. कामं काय झाली हे मला उत्तर पण दिलं पाहिजे, लोकांचाही गैरसमज झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं धोरण आमचं जर शिवसेनेचं कुठलं असेल तर 99 वर्षाचा करार थांबवून प्रत्येक माणसाच्या नावावरती आमची खोली झाली पाहिजे. सरकार राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं होतं तेव्हा निर्णय घेतला होता की 3पट टॅक्स अनधिकृत बांधकामाला होणार आणि आता मला वाटतं अप्पर सुपरला सुद्धा त्या निर्णयामुळे 3पट टॅक्स भरायला लागणार. आमचं पुढचं धोरण आहे की हा 3पट टॅक्स 1 पटीत कशा पद्धतीचं येईल याच्या सगळ्यात मोठं शिवसेना बघेल. रस्ते, पाणी, लाईट या तर आम्ही दिल्यात आणि दिल्या तर लोकांवरती उपकार आम्ही नक्कीच केले नाही, कारण त्यांचे टॅक्स त्यांच्यापर्यंत आणून द्यायचा आम्ही प्रयत्न केला. धन्यवाद. मनसेचे अधिकृत उमेदवार आपल्या बरोबर आहेत राहुल गवळी. राहुल गवळी साहेब नमस्कार. ही पहिलीच उमेदवारी आहे, पहिलीच निवडणूक आहे महानगरपालिकेची. काय सांगा, शिवसेना राष्ट्रवादीची कामं या प्रभागातनं भरपूर आहेत. तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामं केली असतील तर काय कामं केलीत? माझी पहिली उमेदवारी नाहीये. गेल्या वर्षी माझी मिसेस रेखा राहुल गवळी यांनी उमेदवारी लढवली. फक्त ते 330 मतांनी पडले. 2983 मतं त्यांना पडली होती आणि मी या प्रभागात उभा राहिलोय. मी पहिल्यांदाच उभा राहिलोय. मला सांगायचं असं आहे की रस्ता, लाईट, पाणी हे 50 वर्षाला चालूच आहे. हो, रस्ता, लाईट, पाणी यांनी कामं केलेत, नाही म्हणत नाहीये, पण प्रभाग असा उठून दिसेल असं काही काम केलं यांनी? तशी कामं अजून काही झालीच नाही ना. जनसामान्यासाठी त्यांनी काय केलं? रस्ता, लाईट, पाणी 50 वर्षाला तेच होत आलंय ना आपल्याकडं. तर मला काय सांगायचंय की या प्रभागामध्ये उठून दिसेल असं काय केलेलं आहे का? बागा तर सगळीकडे होता. तो ही बाग राजाभाऊ पासलकरने केली, त्यात करून चांगलं काम केलं, चांगली गोष्ट आहे. पण जर आपल्या भागामध्ये तसं बघायला गेलं तर गुन्हेगारी एरिया जास्त आहे. तर त्याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले का? बेंच बसवून काय फरक पडतो का? बेंच बसवल्यानंतर काय केलं जातं? तिथं बसलं जातं, गुटखा खाऊन थुकलं जातं. ह्याच्या पलीकडे काय होतं का? त्याच्याऐवजी जर प्रत्येक भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर गुन्हेगारीला आळा बसेल आणि गुन्हेगारीला आळा बसल्यानंतर अप्पर जे हिट लिस्टला नाव असतं रेड झोन मध्ये ते कमी होईल. एवढंच मला सांगायचं. भारिप बहुजन महासंघाच्या अधिकृत उमेदवार उषाताई गोरे आपल्या बरोबर आहेत. उषाताईंकडनं जाणून घेऊया की आता विजन काय आहे महानगरपालिकेसाठी. आता तुम्ही अधिकृत उमेदवार आहात, काय विजन, तुम्ही काय ध्येय तुमच्या समोर आहेत, कशा पद्धतीची कामं तुम्ही प्रभागासाठी करता? कधी आम्ही एक सर्वसामान्य माणूस समोर ठेवून उभे राहिलेलो आहे. भूतकाळामध्ये या ठिकाणी वार्डामध्ये काय झालं किंवा काय नाही झालं त्याच्याशी आम्हाला चर्चा करायची नाही, कारण कालही आम्ही सत्तेत नव्हतो, आजही आम्ही सत्तेत नाही. परंतु उद्या जर आम्ही सत्तेत आलो तर नेमका विकास आम्ही कशा पद्धतीने करणार आहे हे आम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून एक अजेंडा बनवलेला आहे. या ठिकाणी आम्हाला या वार्डामध्ये सर्वात महत्त्वाचं ती व्यक्ती वाटते जी लहान मुलं आज या ठिकाणी शाळेत जातात. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या या वार्डात शाळा नाहीये. सक्षम पद्धतीत शाळा या महानगरपालिकेत कशी उभं राहील आणि जी लहान मुलं बिबेवाडीच्या इथून बिबेवाडीला शाळेत जातात, ज्यांना फी भरायची ऐपत नसते, ती मुलं ती अतिशय वाईट पद्धतीने प्रवास करतात. PMTचे पास दिलेले आहेत, ते जेव्हा शाळा सुटती आणि जेव्हा शाळा जायची असते त्यावेळेस PMT वाले कशा प्रकारे त्यांना वागणूक देतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
या ठिकाणी आम्हाला महिला सक्षमीकरण महत्वाचं वाटतं. या ठिकाणी महिलेला आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा विकास करणार आहे. हे जनवार्ता न्यूज चॅनल हे संपूर्ण पुण्यामध्ये आता फिरणार आहे. ते जनवार्ता तर्फे सांगू शकतो की भारिप बहुजन महासंघाचे जो मेन अजेंडा आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आहे आणि या ठिकाणी वार्डाचा विकास हा नेहमी होत राहील. कालपर्यंत जे होते त्यांनी हा विकास केलेला आहे, उद्या जे येतील तेही विकास केलेला आहे. पण आमचा अजेंडा थोडा वेगळा आहे की आम्हाला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा विकास करायचा आहे आणि जर का माणसाचा विकास झाला तरच ह्या वार्डाचा विकास होईल. ताई, मी तुम्हाला एक प्रश्न असं विचारते की या प्रभागामधनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे, तर येत्या निवडणुकीमध्ये परिणाम होईल का निवडणुकीवर? निवडणुकीवर परिणाम होण्याची गरजच नाही ना. ज्या वेळेला आम्ही पुरस्कृत उमेदवार जेव्हा काँग्रेसचा घेतला आणि 2 राष्ट्रवादीचे आहेत आणि आम्ही काम करत असताना हातात हात घालूनच काम करणार आणि हे तिन्ही उमेदवार आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकलेली आहे. आमच्या नेत्या खासदार वंदनाताई चव्हाण आणि अजितदादा पवार यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे महिलांचा विकास करणारे वंदनाताई चव्हाण आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत. आता महत्वाचं नुसतं विकास करणार असं म्हणत नाही, आम्ही स्वतः विकास करतो. आणि आता शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितलं पण 99 वर्षाचा करार असून सुद्धा नावावरच घर आहे, 7-12चा उतारा लागत नाही. हे तुम्ही जे म्हणताय हे खोट आहे. प्रत्येकाची नावं बापापासून लेकापर्यंत, लेकापासून नातवापर्यंत 7-12च्या उतार्यावर नाव असणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांचा नातू 20 वर्षांनी कर्ज मागेल किंवा कुठला दाखला मागेल त्यावेळेला त्यांनी असं म्हणता कामा नये माझं नाव 7-12च्या उतार्यावर नाहीये. पर्वती दर्शनची नावं सुद्धा 7-12च्या उतार्यावर आहेत. त्या पद्धतीने आम्ही काम करणारे महिला उद्योग केंद्र, माझी प्रियदर्शिनी शिक्षण संस्था आहे, ई लर्निंग आहे. आज 1800 विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे बरेचसे पालक, बरेचशा महिला आमच्या आता सध्या काम करत आहेत. नुसतं बोलाचा भाग, बोलाची कडी करून चालत नाही. स्वतः त्याच्यामध्ये उतरावं लागतं, करावं लागतं, तेव्हा ते काम होतं आणि ते आम्ही करतोय. अभिजित नाईक, मी तुमच्याकडे येते. अभिजित नाईक, काय सांगाल तुम्ही सामाजिक कार्याचं तुमचं कशी सुरुवात झाली आणि कशा पद्धतीची सामाजिक कार्याची काम? अप्पर सुप्पर हे नाव जर घेतलं सर्वप्रथम सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की ती म्हणजे गुन्हेगाराची. मी एक युवक आहे, प्रत्येक युवकाचे आहे. मी जर बघायला गेलं तर जर या ठिकाणी जर गुन्हेगारी आपल्याला जर थांबवायची असेल, प्रत्येक युवकाला त्यांच्याकरता लहान मुलापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक युवकापर्यंत त्यांच्याकरता काहीतरी क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे मैदान हवी. त्या ठिकाणी ते जर केले, प्रत्येक जण त्या क्षेत्रामध्ये जर गेला तर ह्या ठिकाणी आत्ताची गुन्हेगारी 60 ते 70% मध्ये आहे ती 100% कमी होईल. त्या ह्याच्यामध्ये जर आपल्या इथे जर कामं जर करता आली तर ते जर केलं तर 100% कमी होईल. त्याकरता आपल्या इथे 100% गुन्हेगारी जी आहे ती 100% कमी होऊ शकते. त्याकरता सर्वांनी युवकां करता या ठिकाणी ग्राउंड या क्षेत्रामध्ये क्रिकेट असो किंवा कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये लक्ष घ्यायला हवं. भाऊ, मी तुमच्याकडे येते काँग्रेसच्या उमेदवारांचं की क्रीडा क्षेत्राकडे जर जास्त लक्ष दिलं तर जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचं गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल. खरं असं वाटतं का क्रीडा क्षेत्रात तरुणांना जर हे केलं तर आपण गुन्हेगारी कमी करू शकतो? क्रीडा क्षेत्राचं आणि गुन्हेगारीचा तसं मला नाही वाटत काही संबंध आहे. पण शिक्षण कमी असल्यामुळे आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळत नसल्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही, चांगलं शिक्षण मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि चांगलं शिक्षण नसलं की चांगल्या नोकऱ्या नाही आणि चांगल्या नोकऱ्या नसल्या की आपोआप मुलगा गुन्हेगारीकडे जातो. परंतु शिक्षण चांगलं असायला चांगल्या शाळा असल्या पाहिजे. ज्यांनी ज्यांनी शाळा केल्या त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं. मला माझ्या सर्व मित्रांना सांगायचंय, मला माहित नाही उद्या कोण निवडून येणार, पण मला या सगळ्यांवरती हसायला येतंय. कारण आपला अप्पर सुप्पर हा भाग असा आहे की याच्यामध्ये फक्त 3च भूखंड शिल्लक होते. त्यातला एक भूखंड प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेने घेतला. मला त्याच्याबद्दल म्हणायचंच नाही, काय वापरलं मला काय बोलायचं नाही. तो भूखंड गेला. एक भूखंड तिरुपती मार्केट म्हणून विजयराव मोहित्यांची त्यांना गेला. आपल्या हा जो परिसर आहे, हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये कुठेही महानगरपालिकेची घरं जर सोडली कुठेही जागा उपलब्ध नाही. आणि जागाच उपलब्ध नसल्या तर वार्डामध्ये रेखीव काम करायचं कसं, हा एक साधा प्रश्न आहे. हो, या परिसरामध्ये 60% वरती हिलटॉप आहे, झोपडपट्टी भाग आहे. हिलटॉप मध्ये काम करता येत नाही म्हणून बऱ्याच जणांनी काम केलं नाही.
पण गेल्या 5 वर्षापूर्वी राजीव गांधी नगर मध्ये कामाला सुरुवात केली आणि मग इथं सगळा हिलटॉप मध्ये कामाला सुरुवात झाली. जिथं हिलटॉप आहे, जिथं महानगरपालिकेला काम करता येत नाही, त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट आणायचा कुठनं, प्रोजेक्ट आणला तर त्याला जागा उपलब्ध करायची कुठनं. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जागा शिल्लक आहे त्या त्या जागेवरती चांगलं करायचा प्रयत्न नक्कीच करत असतो. परंतु क्रीडा आणि गुन्हेगारी याच्याशी मला काय वाटतं संबंध येत नाही. पण शिक्षण जर चांगलं असेल, फी जर प्रत्येक संस्थेने शासनातर्फे सगळं फुकट असून जर फी घेणं बंद करून चांगलं शिक्षण दिलं, मला वाटतं आपोआप गुन्हेगारी कमी होईल आणि चांगलं शिक्षण. राहुल गवळी, मी तुम्हाला विचारते की खरंच गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करता येईल प्रभागामध्ये? तुम्ही मागाशी म्हटलं की गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी कशा पद्धतीचं काम करणार? जसं शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितलं की उच्च शिक्षण पाहिजे. उच्च शिक्षण असेल तरच नोकरी भेटते का? हा पण एक विषय आहे ना. जर तुम्ही 10वी पास असाल त्यालाही नोकरी मिळते ना, तोही व्यवसाय धंदा करू शकतो ना. आणि व्यवसाय धंद्यामध्ये माणूस गुंतल्यानंतर कशाला गुन्हेगारी करेल? तर त्यांच्यासाठी यांनी काय व्यवसाय उपलब्ध करून दिला का, हे पण बघितलं पाहिजे ना. आपण अधिकृत उमेदवार आहेत त्यांची मतं जाणून घेतली. आता आपण जे मतदार आहे, मतदार वर्ग आहे, मतदार वर्गाकडनं जाणून घेऊयात की त्यांचे काय प्रश्न आहेत. या उमेदवारांकडनं त्यांच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी काय अपेक्षा आहे? आता आपण सध्या जाणून घेतलेली आहे. जाणून घेऊया जनतेचे मत काय. सर, राष्ट्रवादीची आता सांगितलं महानगरपालिकेकडून जी काही वाहतूक सेवा विरळीत झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या मतानं जे असे म्हणतात आम्हाला नेता कुठला पाहिजे, जो काय अक्षरशः गोरगरिबाला बघणारा, गोरगरिबाच्या हाताची धरून चालणारा, गोरगरिबाला सहाय्य होणारा असा नेता जर असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी कायम रूपात राहू शकतो. गोरगरिबांचे प्रश्न जाणून घेणारा नेता पाहिजे असं त्या आजोबांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला मी विचारते की गोरगरिबांचा नेता म्हणजे कशी कामं करणारा नेता अशी अपेक्षा मतदारांनी वरती. तुम्ही हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे की काम करणारा कार्यकर्ता कोण, 24 तास कोणासाठी कोण उपलब्ध, कोण निवडणुका आल्यानंतर येतो, कोण निवडणुकीनंतर 5 वर्ष बाजूला जातो. मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा जनतेकडनं ऐका की कार्यकर्ता कसा असावा. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं जनतेचा कार्यकर्ता उमेदवार कसा असावा, त्याच्यामध्ये काय काय गुण आहेत? हा तर जनतेचा जो प्रश्न आहे, जनता म्हणजे आम्ही, थोडक्यामध्ये जनतेचा प्रश्न असं सांगता येईल, जनतेचं काम करणं जेणेकरून आहे ना त्या जनतेला त्रास होता कामा नये कुठल्याही प्रकारचा. जसा ह्या प्रभागामध्ये आता एक पहिला प्रश्न जो आहे तो रोड अतिक्रमणचा, तो पहिले मिटवला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे बरेच लोक बाहेरून आलेले लोक ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांची नावावर अजून घरं झालेली नाही आहेत, ती नावावर होणे फार गरजेचे आहे. तिसरी गोष्ट, जे शाळा जी आहे, इथे शाळा आहे, कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या परिसरामध्ये अतिक्रमण वाहनांचं भरपूर आहे. त्या वाहनांची कुठेही त्यांनी सोय केलेली नाही, ती एक होणे गरजेचं आहे. आणि चौथा जो प्रश्न आहे तो आहे फुटपाथचा. फुटपाथावर भरपूर प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, जेणेकरून आम्हा लोकांना फुटपाथ तोडून रोडवर चालावं लागतं. तो एक प्रश्न त्यांनी मिटवला गेला पाहिजे. आणि असे जर कोणी कार्यकर्ते असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यांनी हा प्रश्न पुढाकाराने घेऊन तो सोडवला गेला पाहिजे. असे जर कोणी असतील आम्ही त्यांना नक्कीच पुढच्या 5 वर्षात सुद्धा निवडून देऊ. काही मतदारांमधनं हा प्रश्न निर्माण झालेला आहे की राष्ट्रवादीने कामं केली नाहीत, काय सांगा? राष्ट्रवादीने कामं केलेली आहेत ते सांगतायत ना ते आता, की असं म्हटलेलं नाहीये कोणी की राष्ट्रवादीने कामं केली. त्याच्याबद्दलचं काय महत्वाचं सांगायचं म्हणजे ताई, आता आपल्या एका उमेदवाराने सांगितलं 5 वर्ष झाली की घरात बसतात, त्यातली शशिकला कुंभार नाही. मी 92 ते 97 इथं निवडून आलती, फक्त 97 नंतर वैयक्तिकच आहे, ऐका, वैयक्तिक आम्ही घेत नाही. पहिली गोष्ट, या जनतेला नेहमी माहिती आहे की कुंभारबाई कधी घरात बसत नाही, नेहमी सगळ्यांमध्ये काम करते. आणि जनतेचे प्रश्न आहेत, शांततेने सोडवा. महानगरपालिका निवडणूक 2017 साठी तुम्ही त्यांचे आयडल आहात आणि तुम्ही त्यांच्या प्रश्नांना एक योग्य न्याय देऊ शकता. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर देणं हे प्रत्येक उमेदवाराचं काम आहे. काही
त्यांचं असं म्हणणं आहे की शाळा कॉलेजांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे वाहनांचं, तर का हे प्रश्न 5 वर्षामध्ये सुटले नाही? ही अतिक्रमणं जी झालेली आहेत ते संबंधित नगरसेवकांनी त्यावेळी पाहिलेली नाही. त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक असो ना तर शिवसेनेचे असो, यांनी काहीतरी बांधिलकी ठेवली असेल. 50 वेळा आम्ही सांगतो तो रस्ता तुम्ही रिकामा करा. त्या ठिकाणी अक्षरशः काही पुढचा माणूस दिसत नाही, ऍक्सिडेंट होतात. दिवसाचे सुद्धा लोकांना गाड्या दिसत नाही, तर रात्रीचे माझे लोक कसे चालतील? फुटपाथ तर म्हणताच येणार नाही, फुटपाथ ठेवलेलाच नाहीये. का 5 वर्षामध्ये ह्या अतिक्रमणांवरती कामं केली गेली नाहीयेत? मनसेचे त्यांना आपण विचारूयात की अतिक्रमण वाढतायत प्रभागामध्ये, की का कामं केली गेली? नाही, कोण म्हणलं कामं केली नाही? कामं केली नाही. फुटपाथ केले, रस्ते केले. मी सांगितलं की तुम्हाला, फुटपाथ केले, रस्ते केले, लाईट बसवल्या, एवढं केलं ना. पण हे 50 वर्षाला तेच चाललंय ना. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, त्यांनी रस्ते केले, फुटपाथ केला, सगळं केलं. फक्त अप्पर हा भाग कसा उठून दिसेल, त्याच्यामध्ये मोठे काय करता येईल हे त्यांनी बघितलं नाही. रस्ता लाईट केलं, मी सांगितलं. विकासाची कामं अप्पर मध्ये झालेली नाहीयेत. मी तुम्हाला विचारते की का विकासाची कामं अप्पर मध्ये झालेली नाहीत? या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, जे त्या आजोबांनी मत या ठिकाणी व्यक्त केलं की जो सर्वसामान्यांसाठी झटल तोच खरा नेता असतो. या ठिकाणी कामं झाली का झाली नाहीत हा प्रश्नच मुळात मध्ये नाहीये. कारण जो नगरसेवक येतो तो काही ना काहीतरी काम करतो त्याच्या पद्धतीने. आम्ही देखील उद्या कोण येईल सांगता येणार नाही. आम्ही जर का उद्या आलो तर आम्ही काय करणार हे आम्हाला महत्वाचं वाटतं. आम्ही आधी सांगितलं की जनतेतून जो सूर येतोय की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जे सोडवणार आहे तोच खरा जनतेचा. आम्ही तेच म्हणतोय, आज पुन्हा सांगतोय की आम्ही सर्वसामान्य माणसाला समोर ठेवूनच अजेंडा केलेला आहे. आणि आम्ही जर भविष्यामध्ये या वार्डातून आलो तर त्या माणसांचा, प्रत्येक माणसाचा, ती पुरुष असेल, ती स्त्री असेल, ती मुलगा असेल, ती मुलगी असेल, ह्यांना जे ह्यांच्या स्वभावावरती जे प्रश्न भेडसावतात त्या भेडसावणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडणं आणि ते सोडवणं हा आमचा मुख्य आहे. जे 3चा प्रभाग केलेला आहे, तर काय होतं, एका नगरसेवकाकडे गेलं की तो म्हणतो त्याचं काम आहे, त्याकडे गेलो की ह्याच्याकडे काम आहे. तर मधल्यामध्ये आमची गळचेपी होती. तर ह्याला काय म्हणजे काय मार्ग आहे? आणि मी ज्या B105 मध्ये राहतो, तर माझ्या चाळीचं मागचं ड्रेनेज लाईन नेहमी केली की परत तुंबली. ती करतो करून परत तशीच राहिली. मी शेवटी 5-10 हजार रुपये घालून स्वतःच 10 हजार रुपये खर्च करून सिलेंडर हे वर घेतलं, हाईट वाढवून. काय केलं? प्रभागामधनं अशी अपेक्षा आहे की 3चा प्रभाग पडलाय, मागे 2 नगरसेवक होते तर गळचेपी झालेली, आता 3चे नगरसेवक आहेत, तर जायचं कोणाकडे असा प्रश्न मतदारांकडून आलेला आहे. काय उत्तर द्या? सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर देतो. मी नागरिकांना व इथल्या उमेदवारांना सर्वांना सांगू इच्छितो. सर्वप्रथम तर नागरिकांना विनंती करतो, तुम्ही महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकवा आणि या प्रभागामध्ये तसेच पुणे शहरातील इतर प्रभागामध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून द्या. एक हाती सत्ता द्या. तुमचं कुठलंही काम या ठिकाणी राहणार नाही याची मी ग्वाही देतो. दुसरी गोष्ट अशी आहे, माझा महत्वाचा मुद्दा, पुणे महानगरपालिकेमध्ये 15 ते 20 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस सरकार राज्य करत आहे. आतापर्यंत पूर्ण सिस्टीम नुसार काम चालतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रभागामध्ये आमचे माननीय दीपालीताई ओसवाल व दुसरे नगरसेवक राष्ट्रवादीचे होते. तर त्या ह्याच्यामध्ये एक हाती सत्ता नसल्यामुळं विकासाचा मुद्दा हा थांबतो. कारण काय होतं, एक सेकंड, कारण काय होतं, आज एका ठिकाणी एखाद्याने ठराव पास करून आणला, त्यानंतर दुसरा उमेदवार काय म्हणतो की बाबा हे काम इथं तू नको करू, ते काम तिथं मला करायचंय, त्यामुळं तो विकास थांबतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रभागातील उमेदवार तिन्ही शिवसेनेचे पॅनल जर का निवडून दिलं तर एक हाती सत्ता दिली, महानगरपालिकेवरती जर का भगवा फडकला तर 100% आम्ही कटिबद्ध आहोत. तुमच्या कार्याला, तुमचं कोणतंही काम असू द्या, त्याला कटिबद्ध आहोत. शिवसेनेनं आश्वासन दिलेलं आहे. माझा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एक प्रश्न आहे. त्यांनी जो मुद्दा मांडला की इथं अतिक्रमणाचा प्रश्न आहे, तर गेले 5 वर्षामध्ये जसं शिवसेनेचे इथं नगरसेवक होते तसे राष्ट्रवादीचे होते. आता ज्या उमेदवारांनी हा प्रश्न केला की इतर अतिक्रमणाचा प्रश्न आहे, तर त्याच उमेदवार त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळी काम करत होत्या. मग तो प्रश्न सुटला का नाही? तुम्ही दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःकडे बघा ना की आपण काय केलं नाही, मग दुसऱ्याकडे सांगा की तुम्ही काम का करत नाही. खांद्याला खांदा लावून काम करत होते गेल्या 5 वर्षांमध्ये, का काम झाली नाही? राष्ट्रवादी पक्षातर्फे उत्तर अपेक्षित आहे. ही शोकांतिका आहे, ह्यांनी सांगितलेली. निवडून आणण्यापुरते ते आमच्या खांद्याला खांदा लावला होता. निवडून आल्यानंतर एकही नारळ फोडायला ते यांनी आम्हाला बोलवलेलं नाही.
आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी बोलू न बोलू ऐका, जे वार्डात काम झालंय ते वार्डामध्ये काम करत असताना जे बजेट मिळालं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं बजेट होतं. महापौर आमचा, स्टँडिंग कमिटी चेअरमन आमचा, सभागृह नेता आमचा, जे खाली दवाखाना पण बांधलेला आहे, सरकारी दवाखान्यामध्ये 10 रुपयामध्ये सगळ्यांना औषध सुद्धा मिळतं, हे विसरून चालणार नाही. दुसरी गोष्ट, काही कामं राष्ट्रवादी काँग्रेसने केली नाही म्हणून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सगळी कामं केलेली आहेत. त्यांनी मला नारळ फोडायला नाही बोलवलं म्हणून मला दुःख नाही. पक्षाचे आपल्याकडे सतीश कांबळे आहेत आणि अपक्ष उमेदवार पण आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया विकासाचे मुद्दे काय आणि काय राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गेल्या 5 वर्षांमध्ये एका खांद्याला खांदा लावून कामं होती आणि आता का त्यांच्या विरोधामध्ये एकमेकांचे उभे राहिले. सतीश अभिमन्यू कांबळे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टी या पक्षातर्फे फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन या प्रभाग क्रमांक 37 मध्ये उभा आहे. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे की मी निळ्या झेंड्याखाली उभा आहे. या प्रथम या गोष्टीचा मला अभिमान आहे. या ठिकाणी मी एक विचार केला की सर्वजण आपापले मत मांडत आहे की मी हे केलं, मी रस्त्याची कामं केली, मी लाईट लावले आहे. हे प्रथम ही जी कामं आहेत ही नगरसेवकांची कामं आहेत आणि ही यांनी केलीच पाहिजे. यामध्ये ही कामं केली म्हणजे यांचा कुठला मोठा वाटा नाहीये. जी कामं करायला पाहिजेत ही कामं यांनी प्रभागमध्ये केलीच पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त आज या प्रभाग क्रमांक 37 मध्ये महत्वाचा मुद्दा जो उपस्थित होतो तो गुन्हेगारी. आज हा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज सर्वजण आपण इथे तोच मगाच्यापासून एकच प्रश्न उभा आहे की गुन्हेगारी. आज ह्याला आळा घालण्यासाठी कोणी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करते. पण प्रथम मी ते म्हणजे भरपूर मुद्दे ऐकले, त्यामध्ये माझा पण असा एक विचार आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणजे जे शिकलेले सर्व आहेत त्यांना प्रथम तुम्ही एक रोजगार उपलब्ध करून द्या. ज्यावेळेस ह्यांना नोकऱ्या मिळतील किंवा ज्यावेळेस ह्यांना एक सरकारी गव्हर्नमेंट जी काय कामं मिळतील ही सर्व कामं जे हे सत्ताधारी आहेत, सत्तेमध्ये जे आहेत हे यांना कामाला लावू शकतात. पण ह्या गोष्टीकडे यांचं लक्ष नाहीये. ह्या गोष्टीकडे यांचं म्हणजे कुठल्याच प्रकारे हे कुठल्याही बेरोजगारांना कुठलीही संधी उपलब्ध होऊन देत नाही. मी म्हणत नाही की गव्हर्नमेंटच कामाला लावा, प्रायव्हेट कंपनी एवढ्या आलेल्या आहेत की त्या ठिकाणी ही सर्व सुशिक्षित बेरोजगार रूज झाले पाहिजेत. त्या ठिकाणी त्यांना जर रोजगार मिळाला, ह्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला तर इथली गुन्हेगारी टोटली बंद होईल. कारण प्रत्येकाला फॅमिली आहे, काम आहेत, पण गुन्हेगारी या प्रमाणात वाढली की कोणाला काम धंदा नाहीये. या ठिकाणी यांनी हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. या ठिकाणी गोरगरीब जनता आहे, गोरगरीब जनता या ठिकाणी मागासलेला समाज भरपूर आहे. या मागासलेल्या समाजाचा जे काही म्हणजे त्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मी आज निळ्या झेंड्याखाली उभा आहे आणि यांचे प्रश्न सोडवणार मी 100% हमी. आपल्या बरोबर अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवारांकडून जाणून घेऊयात की काय त्यांची विकासाची कामं. मी पूनम पूजा वाघमारे. आतापर्यंत गनिमी गावामार्फत माझे मिस्टर आणि मी समाज कार्य करत आलेलो आहोत आणि आमची अजून करण्याची इच्छा आहे. मोठी मोठी कामं तर होतच राहतात पण तळागाळातली कामाकडे लक्ष देत नाहीत. महत्वाचं म्हणजे सरकारी योजना ज्या आहेत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. वैद्यकीय ज्या सेवा आहेत त्या सामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गरीब लोकांना 1-1.5 लाख रुपये असं बिल भरता येत नाही. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी काहीतरी हे केलं पाहिजे. याबरोबर आपण एक थोडीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटूया या उमेदवारांना आणि जाणून घेऊया त्यांचे पुढील काय मतदारांसाठी कामाचे नियोजन आहे. महानगरपालिका निवडणूक 2017ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 37 मधून आपण 4ही पक्षांचे उमेदवार आपल्या बरोबर आहेत. अपक्ष उमेदवार पण आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांची मतं जाणून घेतली. नागरिकांचे प्रश्न सुरू आहेत. नागरिकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. पहिली गोष्ट तर शिवसेना पक्षामध्ये जातपात अजिबात मानली जात नाही. म्हणून एक मारवाडी त्याला 3 वर्ष पक्षाने उमेदवारी दिली. माझ्या बरोबर SC कॅटेगरीमध्ये सर्व समाजाचे ज्या चर्मकार असू देत आमचा शंकर ढवळे त्याच्यात इच्छुक होते. मातंग समाजाचे सचिन जोगदंड होते. बौद्ध समाजाचा आमचा कांबळे होता. स्वतः बाबूराव सुद्धा आमच्याकडनं इच्छुक होते.
परंतु प्रवीणराव, ज्या पक्षांनी तुम्हाला फसवलं, ज्या कमळाबाईंनी तुम्हाला फसवलं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विचारून काय उपयोग? ताई तुम्ही काय सांगा? मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की प्रवीण येवले साहेबांनी जो बाळासाहेबांना जो प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी तुम्ही नुसतं भगवं आणि तुम्ही जो पॅनल केला याच्यामध्ये तुम्ही आमच्या लोकांचा काय विचार नाही केला, हा त्यांचा मुद्दा बरोबर आहे आणि बाळासाहेबांनी पण त्यांना बरोबर उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे की हा प्रश्न तुम्ही बीजेपीला का नाही विचारला किंवा आरपीआय पक्षाने जे काय म्हणजे आखलं काय म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय झालं असेल ते आपल्याला काय माहिती नाहीये. जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला याच्यावर मला एक म्हणायचं होतं की ह्या सर्व गोष्टी आता ठीक आहे, बीजेपी किंवा शिवसेना हे सर्व वेगवेगळे पक्ष आहेत, बरोबर. याच्यामध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं आणि आपल्याला कुठे ठेवलेलं आहे आणि आपलं एक ध्येय काय आहे ह्या गोष्टीचा विचार करायचा आणि पुढे कामाला लागायचं. आपण जर ह्या गोष्टीमध्ये भांडत बसलो तर हा गोरगरीब जो समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, ह्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ठीक आहे, जनता दरबार भरलेला आहे, या ठिकाणी आपण सर्वजण आपापले मुद्दे उपस्थित करतो, त्यांना उत्तर द्यायचे आपलं काम आहे. पण याच्यामध्ये आपण एकमेकांची रस्सीखेच करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं समाजासाठी किंवा आपल्याला या सामान्य जनतेसाठी काय करायचंय, प्रथम या गोष्टीचा सर्वांनी विचार करा. आपापसातील वाद हे होतच राहणार आहे, हा वाद सर्वांनी साईडला काढा आणि ज्या गोरगरीब जनतेने आपल्यापासून ज्या काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत ह्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करा. फक्त एकमेकांना बोटं द्या, ठेवू नका. साहेबांचं म्हणणं आहे की एकमेकांबरोबर काम करत राहा, असं काय होणार आहे? मला फार एक महत्वाची घटना सांगायची. दलितांसाठी, गरिबांसाठी नुसतं बोलतात, व प्रत्यक्ष भाग घेतलेली मी 1994 साली सभागृहामध्ये एक दलित समाजाला कुत्र्याची उपमा देणारा मिलिंद एकबोटेला चप्पल फेकून मारलेली. त्याचं कारण मॅडम, जे पुढे आहेत, ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी भूमिगत राहून खूप म्हणजे प्रयत्न केले आणि शायरी करत देश स्वतंत्र करण्यासाठी हातभार लावला, त्याचा बॅनर काढून मिलिंद एकबोटेंनी हेगडेवालचा लावला. का बामणांचीच तुम्हाला फक्त पाहिजे होते का बोर्ड? तुम्हाला दलित समाजाचा चालत नव्हता का? सभागृहामध्ये जेव्हा शांतीला सुरतवाला, अंकुश काकडे, वंदनाताई चव्हाण, संगीता देवकर आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही दलितांबद्दल जो शब्द घेतलाय तो माग घ्या. मिलिंद एकबोटेंनी घेतला नाही. अरे म्हणा बीजेपी शिवसेनेवाल्यांनो, तुम्ही दलितांची काय उपमा केली की मिलिंद एकबोटेला जाऊन विचार. महिलांसाठी सगळं काही करतो म्हणतात, पण महिलांना चालणं मुश्किल होतंय सगळं. इथं राहायचं म्हणजे मुश्किल होती. लहान मुली कळत नाहीत, म्हाताऱ्या बायका कळत नाहीत, सगळ्यांची छेड काढत चालतात. त्यांच्यासाठी काय करणार आहेत? अहो हे सगळं असंच चाललंय हो. किती दिवस झाले, हा त्याला हे करतोय, तो त्याला करतोय. काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं, शिवसेना झालं, सगळे पक्ष झाले. एकदा संधी द्या महाराष्ट्र दुर्बल सेनेला, खरंच नव निर्माण का असेल हे तुम्ही बघा. पुढच्या वेळेस असाल त्यावेळेस असं एकही काम राहणार नाही करायला. फक्त एक संधी द्या आम्हाला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. मी शिवसेनेचे उमेदवार त्यांना विचारते की का महिलांना असुरक्षित वाटते? माझी पत्नी बालिका जोगदंड शिवसेनेची एससीतनं उमेदवार आहे. पहिली गोष्ट मी एक सांगतो, या भागामध्ये गेले 10 वर्ष झालं राष्ट्रवादी फक्त गुन्हेगारी वाढवते, पूर्णपणे राष्ट्रवादी गुन्हेगारीला सपोर्ट करते. राष्ट्रवादीने आजची गुन्हेगारी या भागामध्ये वाढवत चाललेली आहे. त्याच्या आधीचा नगरसेवक पुढचा प्रश्न गुन्हेगारीवरून परत एक प्रश्न आहे. एक मिनिट ताई, तुम्हाला काय बोलायचं? गुन्हेगारी वाढते कशामुळे हे कोणी लक्षात घेतलेलं नाही. गुन्हेगारी वाढते कशामुळे हे कोणी लक्षात घेतलं नाही. दारूमुळे ही गुन्हेगारी वाढते आणि दारूच्या अड्डे आमच्या रस्त्याच्या समोर आहेत, अजूनही ते गेलेले नाहीये. आणि एक प्रश्न आहे की गृहिणींना अजूनपर्यंत काम मिळालेले नाहीये. आता खरं जे सत्ताधारी होते बरं का, त्यांच्यासाठी प्रश्न आहेत की दारूचे अड्डे इथे आहेत आणि महिलांना काम मिळत नाही, असा एका महिलेचा प्रभाग 37 मध्ये प्रश्न आहे. त्याच्यावर उत्तर अपेक्षित आहे. दारू धंदे गेले 25 वर्ष चालू आहेत. हे पोलिसांच्या किंवा इथे जुन्या कार्यकर्त्यांच्या साठ्यालोटामध्ये चालू आहे ताई. हे कुठला शिवसेना किंवा कुठला पक्ष चालवत नाही. ज्याच्या लेवलला ते त्याचं काम करतात त्या बंद करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एससी यो पक्ष तो पक्ष करू नका, सर्व महिलांनी एकत्र येऊन सगळे दारू धंदे बंद करा असे आमचे अपेक्षा आहे. बीजेपीचे उमेदवार आपल्या बरोबर आलेले आहेत. बीजेपीच्या उमेदवारांना आपण विचारलं की काय त्यांचं विजन आहे येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी. नमस्कार, मी सौ रुपाली दिलीप धाडवे. नमस्कार, माझं नाव गौरव गणेश गुले. नमस्कार, मी वर्षा भीमराव साठे.
काय भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी तुम्हाला जाहीर केली. पालिका निवडणुकीसाठी काय विजन? आपल्या इकडे प्रथमतः बरेचशी प्रथम मोठे प्रश्न आहेत, जसे की महिलांसाठी घरी बसल्या बसल्या रोजगार मिळायची संधी, त्यांना हे एक मोठा प्रश्न आहे आपल्या इकडं. आणि जे तरुण मुलं आहेत त्यांना शिक्षणाचं महत्व जास्त माहिती नाही, त्यामुळेच मेन गुन्हेगारी वाढलेली आहे आपल्या इकडं. तर पहिलं प्राधान्य हेच राहील की आपण आपल्या प्रभागाच्या सगळ्या लोकांना शिक्षणाचं महत्व सांगू आणि सगळ्या महिलांसाठी काहीतरी घरी बसल्या बसल्या त्यांना कामं उपलब्ध करून देऊ. कारण त्यांच्यानी जे आपल्या इकडे वृद्ध आहेत तेही घरी बसल्या बसल्या कामं करतील, घराला हातभार लावतील आणि घराची परिस्थिती सुधरेल. तरी 5 वर्षानंतर त्यांची परिस्थिती कशी सुधरेल याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्याप्रमाणे निवडणूक तुम्ही मतदान करा. तुम्ही याच्या आधी प्रश्न की महिलांच्या असुरक्षित प्रश्न निर्माण झालेला प्रभागामध्ये, तर काय करायला त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये? आपण आपल्या बीजेपी पॅनलने म्हणजे गौरवदादा घुले यांनी टीव्ही कॅमेरे प्रत्येक आपल्या भागात लावलेले आहे. त्याचं काम चालू आहे, काही ठिकाणी बसवले देखील आहे. तसेच महिला मंडळ सर्व माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलेलंच आहे की तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी तुमच्यासाठी सक्षम आहे सगळे सोडवण्यासाठी. मी महिला मंडळासाठी आणि लेडीजसाठी भरपूर प्रयत्न करेल आणि त्यांच्या सुरक्षेचा पण प्रयत्न चालू आहे आमचा, आम्ही पूर्णच करेल तो. इथं बऱ्याच या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांच्या किंवा जे माजी नगरसेवक होते त्यांच्या इथं शिक्षण संस्था आहेत. तर माझा त्यांना एक प्रश्न आहे की आपण ज्या शिक्षण संस्था ओपन केल्या त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते माझे विजयराव मोदी, त्यांची शिक्षण संस्था आहे. तर या संस्थेमध्ये आपण स्थानिक लोकांना, आपल्या वाड्यातल्या लोकांना, किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे? शाळेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये. शाळा ही नोकरीचं स्थान नाही. बीएड वाले असतात त्यांच्या नोकऱ्या असतात. आणि पहिली गोष्ट शाळा इलेक्शनशी काही संबंधित नाही. दुसरी गोष्ट, जी मुलं आहेत ती माझी दलित समाजाची, गोरगरिबांची अशी मुलं आहेत इथं पहिली. आणि आमच्याकडे जे आम्ही लोकांना उद्योग दिले त्याच्यामध्ये लाईट हाऊस मधून सुद्धा उद्योग दिलेले. मुन्नाबाई चव्हाण यांनी, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महिला उद्योग केंद्र सुरू आहे. सगळ्यांना आम्ही फॉर्म वाटप सुद्धा केलेले आहे. शाळेशी याचा कुठलाच संबंध येत नाही. शिक्षण संस्था करताना सहज होत नाही, काम मारावं लागतं, काम आणि कष्ट करूनच ती शाळा तयार होते. आणि शिक्षण संस्थेतून 80% महिला आता काम करतायत. मला एक सांगायचं आहे, मगाशी मावशीने प्रश्न केला होता की त्यांची छेडखानी होती, लहान म्हणजे वृद्ध बघत नाही, मुली बघत नाही, काय बघत नाही. मी तुम्हाला सांगतो 7 महिन्यापूर्वी आपल्या या अप्पर भागामध्ये गाड्या फोडल्या होत्या बघा. त्या गाड्या फोडल्यानंतर तुमच्या TV9नी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या भागामधल्या नगरसेवकांनी CCTV कॅमेरे बसवले नाही, त्यांनी CCTV कॅमेरे बसवले पाहिजे, जेणेकरून मुलींची, महिलांची जे काही त्यांनी आता सांगितलं छेडखानी होती किंवा काय होतं ती थांबली पाहिजे. तुम्हाला मॅडम मी सांगतो की मी कुठला नगरसेवक नव्हतो, काही नव्हतं. मी माझ्या स्वतःच्या खर्चातनं त्या चौकामध्ये, वरच्या चौकामध्ये, दुर्गामाता चौकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी CCTV कॅमेरे बसवले माझ्या सो खर्चाने. मला एक सांगायचं तुम्हाला की मंडळाची वर्गणी होती 1 लाख रुपये आणि मंडळाचा खर्च होतो 3 लाख रुपये. ते बघून घ्यावं त्यांनी. पहिलं 100 रुपये वर्गणी देतात आणि सांगतात CCTV कॅमेरे मंडळाने बसवले. CCTV लावण्याच्या आधी प्रत्येक घरोघरी कॅम्पेन आलं होतं, बाकीच्या सगळ्यांना माहित असतं. CCTV लावले. तुम्हाला आता एका महिलेने प्रश्न विचारला की दारू धंदा इथं आहे, महिलेची छेडछाड होती. यातल्या सगळ्या उमेदवारांनी सांगावं की मी निवडून आल्याच्या नंतर ते सगळे दारूचे धंदे बंद करेल असं यातलं कोण आश्वासन द्यायला तयार आहे? जर आम्हाला जनतेची साथ असेल तर आम्ही पुढाकार घेऊन नक्कीच दारूचे धंदे बंद करू. जनतेने आम्हाला साथ दिली तर नक्कीच आम्ही ते बंद करू. तुम्ही सांगा काय सांगा. मी पहिल्यापासूनच दारूच्या धंद्याच्या विरोधात आहे. माझ्यावर केसेस पण आहेत पहिल्या. मी दारूचे धंदे बंद केले. साहेब तुम्हाला दारू धंदे आहेत बंद करावे असं प्रभागातील मतदारांचं म्हणणे. काय सांगा, दारू धंदे बंद कशा पद्धतीने करणार? जो गरजता है वो कभी बरसता नहीं है. आता बोलण्यापेक्षा निवडणूक झाल्यानंतर
जे जे गुन्हेगारी बंद करण्याची भाषा करतात त्या सगळ्यांना मी विनंती करतो, मी तर कायम त्यांच्या विरोधातच आहे. तुम्ही पण सगळेजण माझ्या खांद्याला खांदा लावून या, मग मी मानेल खरंच आपल्या अप्परमध्ये गुन्हेगारी संपली. आता ते गणेश मंडळ आपलं गणपती चौकातलं मंडळ आहे ना, ते वरती पत्र्याचं शेड टाकत होते. ते कुणाहीसाठी काही नव्हतं, ते फक्त तिथल्या लोकांसाठी नाही, सगळ्यांसाठी. तिथं सगळे कोणी वर्गणी देत नाही, काही नाही गणपतीला. त्याच्यामुळे ते राहुल दादांनी केलं होतं, त्याच्यात पण भंग आणला होता आणि ते पूर्णपणे आता बंद आहे. अर्धा शेड येते. हो, मग याच्यावर काय बोलणार आहे? प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्याकडेच येतो आणि मग तुम्हीच म्हणता की मॅनेज झालं. आता प्रश्नाचं उत्तर पण दिलं पाहिजे. माझी माता भगिनी जी आता बोलत होती, तिचं घर अगदी जवळ आहे. वरचं शेड हे पत्र्याचं आहे. पहिला मजला हा सुवर्णयुग मित्र मंडळाने बांधलेला, दुसरा मजला विश्वास गांगुर्डे यांच्या फंडात तो मजला चालू आहे. त्या मजल्यामध्ये व्यायामशाळा चालू आहे. व्यायामशाळा चालू करायला परवानगी कॉर्पोरेशन जी घ्यायला लागते, घेतली गेली नाही. पण त्याचा फायदा होतो मंडळाला, मी बघितलं नाही. तिसरा मजला जो मजला पत्र्याचा आहे, आपण अप्पर परिसर म्हणजे सगळ्यात मोठा उंचवट्याचा भाग, आणि तिसरा मजला जर पत्र्याचा असेल आणि एखादं वादळ उठलं आणि वादळात एखादा पत्रा वरतून उडून जर एखाद्या गोरगरीब स्वतः माझ्याच मुलाच्या डोक्यावर पडला आणि न करो त्याचं काहीच कमी जास्त झालं, तर त्याला जबाबदार कोण असेल? या भावनेतनं ते बंद केलेलं माझ्या ताई, हा त्याच्यामुळे बंद केलेलं शेड. ते जर बांधकाम केलं असतं तिसऱ्या मजल्याच्या रीतसर परवानगीनं, तर माझ्यात एवढी हिंमत नव्हती आणि माझ्यात एवढी धमकही नव्हती की चांगलं काम बंद करा. हे आम्हाला शिवसेनेने शिकवलं. मी विलटॉप भागातून बोलतोय. सगळ्याच उमेदवारांना प्रश्न आहे आमच्या की विलटॉप भागात वारंवार कारवाया होतात व आम्ही छोटे छोटे घरं म्हणजे 250-250 स्क्वेअर फूट आणि पत संस्थेतून पैसे काढलेल्या कर्जातून डुबलेल्या असताना बी त्यांच्यावर कारवाई होती. तर विलटॉपच्या संदर्भात सर्वच पक्षांनी तिथं आमचा एक आवाज मांडा तिथं ह्याच्यात महानगरपालिकेत की बाबा यांना काहीतरी गुंठेवारी करा, एक टॅक्स लावा, काहीतरी लावा, पण रेग्युलेशन करून द्या. एवढीच सर्व पक्षांना विनंती आहे, त्यांचं त्यांनी उत्तर द्यावं सगळ्यांना. मला सांगायला आनंद होतोय की तुम्ही महत्वाचा आणि चांगला मुद्दा उचललेला आहे. ज्या वस्त्या घोषित नसतात त्या ठिकाणी हे अतिक्रमण होतं. मला तुम्हाला एकच सांगायचं, मी पक्ष म्हणून किंवा काही म्हणून सांगत नाही, पण गोरगरिबांचे आमचे जे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये आम्ही काम करत असताना एक महत्वाची गोष्ट मी सांगते. जेवढे झोन होते, आंबेडकर नगर, प्रेम नगर, संदेश नगर, स्नेह नगर, पापड वस्ती आणि चैत्रबन झोपडपट्टी, कुठलीही झोन असू द्यात, त्या वस्त्या घोषित केल्यानंतर वीट सुद्धा हलू शकत नाही महानगरपालिका. आणि म्हणूनच मी हा मुद्दा तुम्हाला सांगते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला यासाठी विजयी करा की तुमच्या घराला कोणी हात लावू शकणार नाही. घोषित करणार तर कुंभारबाईच करणार. या ठिकाणी जो नागरिकांमध्ये प्रश्न आलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तर हिलटॉप झोन हा वरच्या भागाचा गंभीर प्रश्न आहे. त्या प्रश्नाची दखल नेहमीच या ठिकाणी आम्ही घेऊ. भारतीय बहुजन महासंघ, आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच गोरगरिबांसाठी धावत असतात. आता हिलटॉपचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवणं, उद्या जर आम्ही नगरसेवक झालो तर नगरसेवकापासून तो हिलटॉपचा प्रश्न सुटला जाणार नाही. अतिशय गंभीर प्रश्न आहे, तो राष्ट्रीय पातळीवर मांडावा लागेल आणि त्या मांडताना आम्ही माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांची मदत घेऊन हा वरचा हिलटॉपचा प्रश्न 100% सोडू. तुम्ही सांगा कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर द्या. या ठिकाणी मधुकर ठाकर भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला की हिलटॉप परिसरामध्ये सर्व म्हणजे अनलिगल, तर त्यावर की ते घोषित केलेलं नाहीये, बरोबर आहे. पण या ठिकाणी पुणे महानगरपालिका जाऊन वन टाइम टॅक्स भरून ती घरं जे हिलटॉप परिसर आहे पूर्णपणे आपण म्हणजे क्लिअर करू शकतो. आणि ही सर्व ताकद जे चालू नगरसेवक आहेत या सर्व या गोष्टी केल्या पाहिजे. जो कठीण प्रश्न आहे त्यांनी मांडलेला पाहिजे. काय सांगाल?
आपला हा भाग इतका विस्तृत असल्यामुळं आपल्याला तिथं अधिकारी लोक बिनधास्त कारवाई करतात. आपल्या तुम्ही भाजप पक्षाला निवडून दिल्यानंतर आपला हा DP मध्ये हा भाग अजून इतका विस्तृत आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करून इतका विस्तृत उठवल्यानंतर तुम्ही तुमच्या घरं बांधू शकता आणि तुमच्या घराला आम्ही संरक्षण देण्याचं नक्कीच तुम्हाला सहकार्य करू एवढं ह्या निमित्ताने बोलतो. आज या ठिकाणी ढकाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिलस्टॉपचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. आता इथं सुद्धा पुणे कॉर्पोरेशन मध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तरी इथल्या सगळ्या नागरिकांनी आमच्या सगळ्या भाजपच्या तिन्ही उमेदवारांना निवडून दिलं. तर आम्ही आज हा प्रश्न इतके वर्ष प्रलंबित आहे. इथं सगळीकडे हिलटॉप आहे. दरवेळी आपले गोरगरीब लोक इथं स्लॅब टाकतात, बांधकाम करतात. बांधकाम केल्यानंतर इथल्या स्थानिक नेत्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे होतं इथून मागं. त्यांनी काही सांगितलं नाही. दरवेळी त्यांनी लाखो रुपये खर्च करतात आणि त्यांचं बांधकाम पाडलं जातं. आणि ते पाडल्यानंतर ती लोक आज रस्त्यावर आलेली आहेत. आज हिलस्टॉप मधलं घर आहे, त्याच्यावर कुणाचाही उतारा सातबारा उतारा त्याच्यावर झालेला नाही. त्या उतारा नसल्यामुळं त्या माणसाला तिथं घर बांधताना कुठेही कर्ज अवेलेबल होत नाही. कर्ज काढायचं म्हणलं तर प्रायव्हेट सावकाराकडनं 5 ते 10% या दराने कर्ज काढलं जातं. आज हिलस्टॉप उठला तर या सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना एक चांगला आधार येईल. त्यांच्या घराची जी किंमत आज रुपये असेल ती कमीत कमी 50 रुपये होईल. तर एवढंच मला सांगणं आहे. सर्वप्रथम तर हिलटॉपचा विषय आहे तो राज्य सरकारचा निगडीत विषय आहे आणि राज्य सरकारमध्ये भाजपाचे आमदार आहेत. मी भाजपाचा गेले 10 वर्ष एकनिष्ठ कार्यकर्ता होतो. याद्या लावण्यापासून महानगरपालिकेची इलेक्शन असू द्या, लोकसभेची इलेक्शन असू द्या, विधानसभेची इलेक्शन असू द्या, सर्व कार्य भाजपा म्हणून केलं. वार्डामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पूर्ण वर्षानुवर्ष स्वच्छता अभियान असू द्या, त्यानंतर डेंग्यू संदर्भात फवारणी असू द्या, विविध उपक्रम केले. 100हून जास्त जाहीर कार्यक्रम मी या प्रभागामध्ये केले. परंतु उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळी भाजप या राष्ट्रीय पक्षाने मला फक्त आर्थिक निकषामुळे डावललं आणि मोठ्या दलांट्यांना त्याची उमेदवारी दिली. बरं ते कोण आहेत? ते या प्रभागातले असावेत किंवा नाही मला बोलू द्या, माझी ही व्यथा आहे. आपल्याला विकासाबद्दल बोलायचं वैयक्तिक तर सगळेच बोलायला बसले तिथं. ऐका, हजारो लोक आहेत. विकासाबद्दल प्रश्न आहेत ना, विकासाबद्दल बोलतो. आपल्या प्रभागामध्ये मांडायचे आपल्याला सोसायटी भाग आहे, 70% भाग हिलटॉप आहे. तर हा फक्त हिलटॉपचा भाग हा केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये जाऊनच होणार आहे. तर तो ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी शिवसेनेची सत्ता येईल त्यावेळी आम्ही ऑटोमॅटिक हा विषय सॉल्व्ह करू. मामा सगळं असं चालणार आहे. एक संधी द्या आम्हाला, आम्ही सत्तेत येऊ नका येऊ, तुझ्यासाठी जीवाचं रान करणार, संघर्ष करणार, तुझा आवाज उठवणार. फक्त एक संधी द्या मामा आम्हाला, नक्की तुझे सगळी कामं करणार आम्ही. बोर्ड लावलेला आहे की सदर जागा प्ले ग्राउंड साठी राखीव ठेवलेल्या आहे. आता मगाशी शिवसेनेचे एक उमेदवार म्हणाले की काही जागा शाळेने हस्तगत केली, म्हणजे प्ले ग्राउंडला दिलेली जागा तुम्ही घरांना वापरता बांधायला कशी काय दिली, त्याचं उत्तर द्या. हे माहित नाही की हा 648 सर्वे नंबर हा नवीन DP मध्ये त्याच्यावरती प्ले ग्राउंड हे रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या मित्राला हे माहित नसेल, त्याचा अध्ययन अजून कमी आहे. त्याला त्याच्या माहिती करता सांगतो. मित्रा, आपलं हिलटॉपला मिळालेली रिझर्वेशन ही सगळी स्थगित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. कारण सर्वे काय मला बोलू द्या. सर्वे नंबर 648 हा हिलटॉप मध्ये येतो. त्यांनी बोर्ड लावला होता कारण तो प्रपोज DP होता. DP म्हणजे मित्र डेव्हलपमेंट प्लॅन 20 वर्षांनी प्रत्येक सिटीमध्ये केला जातो. आता त्यांनी का लावला हा प्रश्न मित्रा तू त्यांनाच लावू शकतो. पण सादर करा ना लोकांसमोर. अरे माझ्या बापाच्या घरचं सरकार नाही ना राजा. जो DP दोघं नगरसेवक विशेष आमच्या नगरसेवक होतो. तुम्ही म्हणताय की एका बाजूने की आमच्या घर पाडताय, कारवाई करताय. परत तुम्ही एका बाजूने म्हणताय की तुम्ही परत एका बाजूने म्हणताय की तुमचं घर कशी बांधली. तर
तर आम्हाला तुम्हाला एक उत्तर द्यायचं. आज डीपी मध्ये बाळासाहेब बोलले त्याप्रमाणे मी तुम्हाला तेच सांगतो की आपला डीपी अजून फायनल झालेला नाही. आपल्या आता प्रभाग जुना आणि आता 37 प्रभाग आहे त्याचा डीपी अजून फायनल झाला नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो ज्यावेळेस डीपी फायनल होईल तिथं क्रीडा संकुलचं आरक्षण असेल तिथं क्रीडा संकुलच होईल, तिथं गार्डनच होईल. त्यामुळे मित्रा तुझा प्रश्न जो आहे तू म्हणतो ते महत्वाचं आहे, पण त्या प्रश्नाचा तू एक आताच मधू साहेबांनी एक प्रश्न केला की इथं घर बांधतात आणि पाडतात. तर आता तूच काय म्हणतो घर का बांधून देतात, म्हणजे आम्ही काय उत्तर द्यायचं तू आम्हाला सांग, आम्ही त्या पद्धतीने तुला उत्तर ठीक आहे. आपल्याला मान्य डीपी आपल्या इथे सँक्शन होणार आहे. मग तो डीपी मान्य झाल्यावर तिथं प्ले ग्राउंड करा किंवा क्रीडा संकुल करा. ज्या जागेला गेली ती जागा राखीवर ठेवा. तिथं आता घरे बांधून कोण पैसे खाते आम्हाला काही माहिती नाहीये, पैसे खाण्याचा विषय नाही, पण ती जागा ज्याला राखीव ठेवली त्याला तुझ्याकडे जर नाव असेल ना आपण नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू. मिसळांनी जे आमचे आमदार मिसळांनी जे बोर्ड लावले त्या बोर्डावर असं काही लिहिलं नाही की तिथं घरं बांधण्यात यावी. त्यांनी काय सांगितलं ही जागा प्ले ग्रुप साठी, तर त्याचं प्ले गार्डन आपलं ग्राउंड साठी किंवा तर माझं म्हणणं असेल त्यांनी बांधलं. त्यांनी लोकांना सांगितलं आता लोक घरं बांधतात आणि तीच घरं जर आम्ही पाड्या लावली तर तुम्ही परत सांगता की आमदारांनी घरं पाड्या लावली, म्हणजे काय करायचं ते तुम्ही सांगा आम्हाला. गार्डन मध्ये एक शौचालय सुद्धा नाहीये. कुठल्या पण सगळे येऊन जातात पण एकाने पण बाथरूम बांधलेलं नाहीये. आणि बुद्ध विहार आहे पुढं आमचं. बुद्ध विहारापाशी असा एवढा कचरा पडतो, पण बायका झाडायला आलेल्या असतात पण कुणीही झाडत नाहीये तिथं, आणि सगळा कचरा तसाच असतो. आणि आमच्या समाज मंदिराचं काहीही काम झालेलं नाहीये. आणि सगळं पूर्ण आम्ही वंदनेला बसतो दर रविवारी, दर वारं हे तरी येतात. पावसाळ्यामध्ये अक्षरशः गळतंय ते, तसंच महिला आमच्या बसतात. प्रथम ज्यावेळेस मी निवडून आलो 2012 साली बाबासाहेबांच्या पुतळ्यात इथं आलो त्यावेळेस हार घालण्यासाठी तिथं शिडी नव्हती. त्यावेळेस मी स्वखर्चाने तिथं शिडी लावून तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालते एक सुविधा उपलब्ध करून दिली. तसंच काही एक मिनिटं ऐकता का उत्तर. ह्या भागामध्ये निवडून आल्यानंतर पूर्ण सुपरची लाईनीचं ड्रेनेज लाईनचं पाणी गार्डन मध्ये आतमध्ये यायचं. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आजूबाजूने ज्यावेळेस लोक सगळी चाला यायची त्यावेळेस इथं पूर्ण ड्रेनेज लाईनचं पाणी असायचं. मी सुरुवातीला निवडून आल्यानंतर दुसऱ्या जागेचं बजेट मी इथं टाकून 18 इंची लाईन सरळ आपल्या मयुरी हॉटेलपर्यंत वळून दिली. त्यावेळेस इथलं ड्रेनेज लाईनचं पाणी पूर्ण बंद झालं. म्हणजे सांगण्याचं इथं सर्वात महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे ड्रेनेज लाईनचं पाणी. मी जे बोलतोय जे केले काम तेच बोलतोय. मी माझी संस्था किंवा माझ्या घरातले सगळे काही कुठं असे ऍडजस्ट केले दवाखाना बांधला, गार्डन केलं, संगणक केंद्र, क्रीडा संकुल, समाज मंदिर, उरुंगाव केंद्र केलं. माझ्या घरातलं एकही नाव लावलेलं नाहीये. पुणे महानगरपालिका ज्यावेळेस नगरसेवकाला निधी देतो तर तो कुठल्या तो नगरसेवक काम करतो, तो त्याच्या कष्टाने जनतेच्या प्रश्नांचं उत्तर देणार असतो. त्यासाठी त्याला तो निधी आणतो. तो काही कुठल्या राष्ट्रवादी पक्ष किंवा कुठलाही वैयक्तिक पक्ष नसतो. त्यामुळे उंबरताईला एक विनंती की हा जो भ्रम आहे तुझा गैरसमज काढून टाकला. तेवढंच सांगतो आणि आम्हाला वादी घालायचं कारण आम्हाला काम करण्याची वेळ येत नाही, कारण आम्ही विकासच भरपूर केला आहे 5 वर्षामध्ये. त्यामुळे जो विकास केला तो मला एकच सांगायचंय, ज्या वेळेला त्यांना 2012 साली तिकीट दिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि सगळ्या लोकांनी 2 घड्याळा देऊन त्यांना निवडून आणले. आणि महत्वाचं आहे का, नगरसेवक झाल्यानंतर जे बजेट आहे नगरसेवकाचं ते काँग्रेसचे जनतेने विचारावं. राष्ट्रवादीचं बजेट होतं, महापौरांचं बजेट होतं, स्टँडिंग कमिटी चेअरमनचं बजेट होतं, शरद पवारांचं बजेट होतं, अजितदादांचं बजेट होतं. जे केलं ते सर्व राष्ट्र काँग्रेसच्या पैशावर काम केले. पण हा विषय चालू होता की दारूबंदी करायची. आज या ठिकाणी आचारसंहिता चालू आहे, सर्वजण एकत्र सगळ्या उमेदवारांना विनंती आहे इलेक्शन झाल्यानंतर 2017 मध्ये कुठलाही निकाल येऊ द्या, सर्वांनी आपण एकत्र येऊन या ठिकाणी जर आपल्या भागाची जर प्रगती करायची असेल सगळ्यांनी एकत्र यावं आणि या ठिकाणी जेवढे अर्ज धंदे आहेत ते सर्व बंद करण्याकरता सर्वांनी एकत्र यावं. उमेदवारांचं म्हणणं आहे कुठली सत्ता हाती नसताना समाजकार्य करता येतं की नाही. 100% करता येतं. त्या कार्यकर्त्यामध्ये धमक पाहिजे, बोलाची बात आणि बोलाची कडी नाही असली पाहिजे. नगरसेवक असल्यानंतर सगळी कामं करता येतात असं कुठेही नाही लिहिलेलं.
कुठलाही कार्यकर्ता काम करू शकतो त्याची काम करायची मानसिक इच्छा. आपण फक्त या वेळेस तुम्ही निवडणूक म्हणजे त्या जणांना मत द्या ज्याच्याने तुमच्या 5 वर्षांनी तुमच्या घराचं कुटुंबाचं जी परिस्थिती आहे ती सुधारली जाईल. तुमच्या घरोघरी जेवढे काही तरुण असतील त्यांचं शिक्षण कमीत कमी 10वी 12वी हे मी तुम्हाला आता सांगतो. आणि जर नाही झालं तर तुम्ही माझा कचुंड पकडा हे पण सांगतो. जर झालं नाही तर समाजकार्य करण्यासाठी कुठली सत्ता पाहिजे असं नाही. माझे मिस्टर मागच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. प्रत्येक नगरसेवकाला तो मुद्दा वापरायचा कसा वापरायचा कशात घालायचा हे त्याला कळायला पाहिजे. त्यामुळे पूर्णपणे आम्ही निधी वापरून समाज कामं विकास कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये पक्षाचं काही हे नाहीये. आम्ही इतरांप्रमाणे शिक्षण संस्था बांधून स्वतःच्या घरातले कामाला नाही लावले, सभा घेऊन मीटिंग नाही लावली, राजकारणी विषय अजिबात आणलेली नाही. अभिजित नाईक यांनी जो प्रश्न केला खरंच खूप महत्वाचं आहे की सगळ्या उमेदवारांनी ही इलेक्शन झाल्यानंतर एकत्र राहायला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडायला पाहिजे. त्यासाठी मी एक सांगतो की आमच्या अंगामध्ये 80% समाजकारण 20% राजकारण लागतं. त्यामुळे 20% राजकारण 80% समाजकारणाची धोरणं घेऊन आम्ही या प्रभागामध्ये कामं केलेली आहे. सर्वांनी जाणीव ठेवली. विकास कामं करता करता आम्ही मोठं झालेले आहेत की प्रत्येक हे आम्ही स्वतःची घरं धरलेली नाहीये. स्वतःच्या लोकांना कामाला लावा, स्वतःच हे करा, सगळं स्वतःची कार्य करायचे, स्वतःच सगळं म्हणजे परिवार काम करायला हा मुलगा काम करू शकतो. त्यामुळे त्यावेळेस ती पक्षाकडे गेली तर त्यावेळेस तिने ती आठवण ठेवली की या पिंटू गाठवणीचे जे नगरसेवक असतील बरेच प्रश्न सोडले, बरेच कामं केले. फक्त जनतेला एकच बोलायचं आहे की अपेक्षेला पण एकदा संधी द्या. थँक्यू. या ठिकाणी सत्ता असेल तरच विकास कामं होतील असं मला वाटत नाहीये. विकास कामं करायची असेल तर सत्ता पाहिजे असं काही भाग नाहीये. तर या ठिकाणी मला भरपूर प्रश्न उपस्थित झाले. या ठिकाणी जर आपल्या ठिकाणी विकास म्हणजे काय हे यांना कळायला पाहिजे. विकास म्हणजे निश्चित रस्ते बांधले, लाईट डांबरीकरण करणे ही विकास कामं नाही. विकास कामं म्हणजे काय ई लर्निंग सारखी जे शाळा त्या ठिकाणी आले. सत्तेची गरज असताना देखील नसली तरी त्या ठिकाणी विकास कामं होऊ शकतात. आणि याबरोबरच जनवार्ता न्यूज जनता दरबार इथे संपला. मतदारांमधनं प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं हा सेगमेंट आपण केला आणि या मतदारांच्या प्रश्नांची उत्तरं उमेदवारांनी दिलेली आहेत. अपेक्षेप्रमाणे उत्तरं मतदारांना मिळालेली आहेत. याबरोबरच हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.